नमस्कार मित्रांनो, खूप दिवसातून आपण आता परत एकदा चार झालोय आणि आज आपण चाललो आहोत सिंहगड किल्ल्यावर आणि घरापासून सायकलिंग करत आलोय. पहिल्यांदाच घरापासून एवढ्या लांब सायकलिंग करतो. नॉर्मली मी सायकलिंग जास्त करत नाही, पण चला म्हणलं आज ट्राय करूया. तिथून सिंहगड साधारण 7-8 किलोमीटर असेल. सिंहगडच्या पायथ्याला आपण बायसिकल आपली पार्क करणार आहोत आणि त्याच्यानंतर हळूहळू ट्रेक करत वर जाणार आहोत. तर छान वातावरण आहे, ऊन पण आहे, पण इट्स प्लेझंट ॲटमॉस्फिअर. खडक वासला डॅम तुम्ही पाहू शकता पाणीमागे, मस्त निळशार पाणी. सिंहगड बेस, आतेकर वस्ती इथे पोचलोय. काय मस्त वातावरण आहे, काय निसर्ग आहे, सर्व हिरवगार असा अप्रतिम निसर्ग आणि निळशार ढग दिसत आहेत. वाव, अमेझिंग. चला, खूप दिवसातून ट्रेक करतोय आणि व्यायामही, आणि एक खूप मोठं चॅलेंज स्वीकारलंय. त्या चॅलेंजचे प्रिपरेशन आपण आजपासून तयारी करतोय. आजपासून त्याचे प्रिपरेशन, त्या चॅलेंज जे घेतलंय त्याची तयारी करतोय आणि थेंबे थेंबे तळे साचे हे धोरण ठेवून हळूहळू आपण त्याच्यासाठी प्रिपेअर होतोय. तर आजचा टास्क होता घरून सिंहगड बेसपर्यंत सायकलिंग करायचं आणि बेसपासून हायकिंग म्हणजे ट्रेक करत हळूहळू वर जायचं, परत डिसेंड करायचं आणि परत सिंहगड बेस ते होम म्हणजे घरी आपल्याला सायकलिंग करायचं. चलो जाऊया हळूहळू. मस्त वातावरण आहे, छान आल्हाददायक असं थंड वातावरण आहे. जाऊया हळूहळू आपण वर सिंहगड. चला. सिंहगडाचं जबरदस्त असं दर्शन खालून घेतोय आपण. सिंहगड बेस, आतेकर वस्ती, डोंजे इथे आपण आहोत. जबरदस्त. जबरदस्त व्ह्यू. चला जाऊया हळूहळू ट्रेक करत वर. मित्रांनो, निम्मी चढाई झाली. ॲक्च्युली आज जेवढा वेळ लागलाय, नॉर्मली तेवढ्या वेळात मी सिंहगडावर असतो, पण याच खूप दिवसापासून आपण कोणत्याही पद्धतीची ट्रेकिंग ॲक्टिव्हिटी किंवा एक्सरसाइज मी केला नव्हता. साधारण 3-4 महिने झाले. त्याच्यामुळं फिटनेस खूप कमी झाला आहे, ते जाणवतं आहे. यस, पण तरी पण जायचं आपल्याला वर. पाऊण तास होऊन गेला आहे. नॉर्मली 35-40 मिनटामध्ये मी जातो वर. निम्मी चढाई अजून आहे. चला हळूहळू जाऊ. मावशींच्या इथं थांबलोय, थोडंसं पाणी, लिंबू सरबत घ्यावं म्हटलं. चला द्या मावशी. मित्रांनो, सिंहगडला आलोय. सिंहगड किल्ल्याच्या पार्किंग पाशी आहोत आपण. बरोबर 1 तास 25 मिनिटे आपल्याला आज लागली सिंहगड ट्रेक पूर्ण करण्यासाठी. समोर राजगड आणि तोरणा दिसत आहेत, पण कुठेतरी ते धुक्यामध्ये, ढगांच्या गर्दीमध्ये आपल्याला हरवताना दिसत आहेत. आणि हा आपला सिंहगड, गडांचा राजा. वाव, काय सुंदर दृश्य आहे. मस्त कल्याणचं खोरं आणि समोर पाहू शकता जो रिंग रोड आहे त्याचं काम चालू आहे अतिशय वेगाने. तुम्ही पाहू शकता. जबरदस्त काम चालू आहे. हा रिंग रोड झाल्यानंतर सगळं चित्रच बदलणार आहे या परिसराचं. आपण इमॅजिनही करू शकत नाही की अशा अशा गोष्टी एक एक होत आहेत. विकासाच्या दिशेने ज्यावेळेस आपला देश प्रगतशील असतो, तर अशा अशा नवीन गोष्टी साहजिकच पाहायला मिळतात. पण कधीच इमॅजिन केलं नव्हतं की इथूनही एवढा मोठा हायवे जाईल. येस, ग्रेट.
चला गड फिरूया आता मस्तपैकी. खूप छान सुंदर असं वातावरण निर्मिती झालेली आहे मित्रांनो. एक नंबर थंड आल्हादायक वातावरण. आणि आपला हा सह्याद्री आणि गडांचा गड सिंहगड जबरदस्त. त्या मान्सून मधला पहिला स्ट्रेक केलाय. अक्षरशः फिटनेसची वाट लागली होती पण यस आता परत कमबॅक करतोय. आणि तो कमबॅक खूप स्ट्रॉंग पद्धतीने करतोय. परत बॅक टू फिट व्हायचं. मसल गेन्स, स्ट्रेंथ ट्रेनिंग, लोअर बॉडी अप्पर बॉडी एक्सरसाइज, कार्डिओ, मसल बिल्डिंग सगळं करायचं आपल्याला. हळूहळू होईल. आणि या मित्रांनो ह्या अशा छान वातावरणामध्ये मन प्रसन्न होतं. स्ट्रेस बस्टर आहे आपला सह्याद्री आणि आपले गडकिल्ले आणि प्रेरणास्थान आहेत. नक्कीच या. एक जबरदस्त स्फूर्ती मिळते. एक जबरदस्त आत्मविश्वास तुमचा वाढेल. नक्कीच भेट द्या आपल्या गडकिल्ल्यांना. छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण प्रेरणा घेऊन नक्कीच आयुष्यामध्ये उभारी घेऊ शकतो. गवताचं कटिंग चालू आहे. गवत खूपच मोठं वाढलेलं आहे. वाव, किती छान अशी तरड्याची फुलं आहेत. जबरदस्त. छानपैकी आता गड आपला फिरून झाला आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर राजाराम महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. तानाजी कडा इथे गेलो. मस्त हवा येत होती. खूप जबरदस्त वेग होता हवेचा. आणि तेथून येता येता तेरड्याची फुले. वाह, अप्रतिम असं वातावरण आहे एकंदरीत गडावरचं. चला ओके. निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण उतरून खाली आलो मित्रांनो. आणि बाले किल्ला सिंहगडावर अजून तुम्ही धुक्यांची चादर पाहू शकता. खूप छान असं धुकं आहे. धुक्यामध्ये प्रसन्न वातावरण निर्मिती होते. मस्त पक्ष्यांची किलबिल. काय वातावरण आहे, काय निसर्ग आहे, अप्रतिम. एक नंबर. मस्त. खूप छान वाटलं. ही फक्त सुरुवात आहे. डेफिनेटली आता जो आपल्याला मोमेंटम आज मिळाला आहे त्या मोमेंटम सोडायचा नाहीये आणि फिट व्हायचं आहे. चला व्यायाम करू, फिट राहू. यस मित्रांनो, अशा पद्धतीने जबरदस्त ट्रेक झाला आजचा. एक जबरदस्त मोमेंटम मिळालाय. सायकलिंग करत आलो आपण आतकर वस्तीपर्यंत. तिथून सिंहगडावर गेलो, परत खाली आलोय आणि परत आता घरी चाललोय सायकलिंग करत. मस्त मजा आली. आणि स्टेप बाय स्टेप हळूहळू आपल्याला परत बॅक टू रुटीन यायचं आहे. अप्पर बॉडी, लोअर बॉडी, स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ सगळा व्यायाम करून आपल्याला फिट व्हायचं एक मोठ्या मिशनसाठी. आणि जे कमवलंय ते परत कमवायचं आहे. आणि टप्प्याटप्प्याने स्लोली प्रोग्रेस. कासवाच्या संत चालीने आपल्याला पुढे जायचं आहे. दररोज हळूहळू हळूहळू आपला स्टॅमिना वाढवायचा आहे. मस्त वातावरण होतं, मजा आली, जबरदस्त. चला व्यायाम करा मित्रांनो, फिट राहा. व्यायाम खूप खूप महत्त्वाचा आहे. आनंदी राहा. बाय.